जय शिवराय. राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडून दिलेली आहे. जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली असताना आता मध्यरात्रीची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. त्या बातमीने शिंदे गटाचे नेते असतील, अजित पवार गटाचे नेते किंवा भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची सुद्धा झोप उडालेली आहे. बातमी अशी आहे की सत्ताधारी पक्षातीलच नेते आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर रुसल्याचं चिन्ह आहे. मराठ्यांना जी काही किंमत, आता मुंबईत एवढे मराठे आले तरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे फडणवीसांवर सर्वच पक्षातील म्हणजे स्वपक्षातीलच आता नेते नाराज होऊन त्यांनी उघड जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे 100पेक्षा जास्त पाठिंब्याची पत्र ही जरांगे पाटलांना मिळाल्याने आता सरकारवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. अनेक त्यामध्ये खासदार, आमदार, मंत्री यांनी सुद्धा जरांगे पाटलांना पाठिंबा दिल्याने आता नेमकं देवेंद्र फडणवीस काय साध्य करू इच्छितात आणि आता त्यांनी तरी मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी होत असताना नेमकं काय झालंय, ती सर्व 100 आमदार खासदारांची यादी आपल्याकडे आलेली आहे की कोणी जरांगे पाटलांना भेटून असेल किंवा पत्रक पाठवून किंवा सोशल मीडियावर पोस्ट करून पाठिंबा दिला आहे. ते सत्ताधारी पक्षातील पहिले आमदार आहेत विजयसिंह पंडित. विजयसिंह पंडित हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, परंतु त्यांनी ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून केलेली आहे. त्यामुळे ते आणि हाके यांच्यात काही दिवसापूर्वी वाद निर्माण झाला होता. मात्र पंडित यांनी जरांगे पाटलांना आजसुद्धा भेटून मी तुमच्यासोबत सदैव आहे, मराठा समाजासोबत सदैव आहे असं सांगून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याने सत्ताधारी पक्षातील असे अजून किती आमदार पाठिंबा देणार याकडे लक्ष आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे योगेश क्षीरसागर. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष असलेले योगेश क्षीरसागर यांनीही जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. तसेच आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा जरांगे पाटलांसोबत आम्ही आहोत आणि मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं त्यांनी सगळीकडे आपल्या मतदारसंघात बॅनर लावून, तसेच आज मुंबईला जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच त्यावेळी सरकारकडून त्यांनी मागणी केली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सांगितलं की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यानंतर पुढील महत्त्वाचं नाव आहे काँग्रेसचे खासदार, जालन्याचे खासदार कल्याणराव काळे. जालन्यातील काँग्रेसचे खासदार कल्याणराव काळे यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की काँग्रेसची भूमिका आहे की मराठ्यांना पाठिंबा देऊन त्यांना आरक्षणाच्यासाठी आम्ही संघर्ष करू. जरांगे पाटलांना मी पाठिंबा देत असून लवकरच मराठ्यांना आरक्षण द्यावं असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार असलेले नागेश पाटील अष्टीकर यांनी सुद्धा जरांगेंना पाठिंबा दिलेला आहे. मी निघालोय, तुम्ही पण चला, महापर्व मराठ्यांचं, चला मुंबईत इतिहास घडवूया असं म्हणत हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं नाव येतं बीडमधील 3 आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये आमदार प्रकाश सोळंके यांनी पहिल्याच दिवसापासून जरांगे पाटलांची भेट घेऊन मी तुमच्यासोबत आणि मराठा समाजासोबत असून मी एक मराठा आहे, त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आणि तुमच्यासोबत सदैव आहे असं त्यांनी सांगितलं. आणि कोणतीही मदत लागली तर मराठ्यांसाठी मी उपलब्ध असेन असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, बीडमधील 3ही आमदारांनी जरांगे पाटलांना आपला पाठिंबा व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता अनेक यामध्ये आहेत. त्यामध्ये पुढील नाव आपण बघणार आहोत शिंदे गटाचे सूरज साळुंके. जिल्हा प्रमुख शिंदे गटाचे असलेले धाराशिवचे यांनी सुद्धा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांना पूर्ण पाठिंबा आहे. जेवढ्या इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच आम्हाला आरक्षण देखील महत्त्वाचं आहे. आमच्या समाजाचा आरक्षणाचा लढा अण्णासाहेब पाटील यांच्यापासून सुरू आहे. हा 50 वर्षापासूनचा लढा आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असंही शिंदे गटाचे
जिल्हाध्यक्ष असलेले सूरज साळुंखे यांनी सांगितलं आहे. सत्ताधारी पक्षात असूनही त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने आता शिंदे गटचे नेते काय करतात याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यानंतर पुढील नाव आहे महेंद्र धुरगुडे. धाराशिवचे जिल्हाध्यक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे त्यांनी सुद्धा सांगितलं की गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यासोबत इतर समाजाला देखील आरक्षण देण्यात जरांगे पाटील यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. जरांगे पाटील हे गरजवंत मराठ्यांसाठी लढत आहेत आणि त्या लढ्यात आम्ही देखील सहभागी आहोत, असंही राष्ट्रवादीच्या या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं. त्यानंतर शिंदे गटाचे सचिन मुळूक हे बीडमधील दुसरे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी मराठा आंदोलनाच्या समर्थन केलं असून मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी त्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे. त्यानंतर अनिल जगताप हे शिंदे गटाचे बीडचे जिल्हा प्रमुख आहेत. त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देत चलो मुंबईला असा नारा दिल्यानं ते सहभागी झालेले आहेत. त्यानंतर अजून एक मोठे आमदार असलेले हिंगोलीचे वसमत तालुक्याचे अजित पवार गटाचे सत्ताधारी पक्षाचे राजू नवघरे यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर शिंदे गटाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमदार असलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव आमदार विलास भुमरे यांनी सुद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला असून जरांगे पाटील यांच्या मोर्चाचं स्वागतही भुमरे यांनी केलं होतं. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील असे अनेक आमदार आहेत जे जरांगे पाटलांसोबत आहेत. त्यानंतर सत्ताधारी पक्षातीलच असलेले आमदार हेमंत पाटील सुद्धा मुंबईला रवाना झाले आहेत आणि सर्वच मराठा श्रीमंत नाही, त्यामुळे तळागाळातल्या मराठा समाजाची मागणी योग्य असल्याने चलो मुंबई असा नारा त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्वामी यांनी सुद्धा उमरगा तालुक्याचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी सुद्धा ठाकरे गटाच्या वतीने मी चलो मुंबई असं पाठिंबा देत जरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे अनेक काळापासून असलेला हा लढा अतिशय तीव्र होत आहे. आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातीलच असलेले आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा कालच मुंबईला रवाना होत जरांगे पाटलांची भेट घेत आम्ही जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाजासाठी सदैव लढा उभारू आणि धाराशिव जिल्ह्यातून अनेक ठिकाणी मराठा बांधवांना जाण्यासाठी त्यांनी मदत केली. त्यानंतर खासदार आहेत परभणीचे ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी तर पहिल्या दिवसापासूनच चांगला पाठिंबा जरांगे पाटलांना दिला असून आम्ही सदैव मराठ्यांसोबत आहोत असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुढील नाव आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा आम्ही जरांगे पाटलांसोबत आहोत आणि जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांना त्यांनी विनंती केली आहे की तुम्ही मराठ्याची जी भावना आहे ती समजून घ्या आणि मराठ्यांना आरक्षण द्या असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे जे काही सत्ताधारी पक्षातील आमदार आहेत त्यांना आणि फडणवीस यांना विनंती केली की लवकरच जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करा. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील आमदार खासदार असतील यांचं आता जे प्रेशर आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आलेलं आहे. कारण शिंदे गटाचे एकनाथ शिंदे असतील, अजित पवार गटाचे अजित पवार हे सुद्धा सध्या शांत आहेत आणि त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीस हे एकाकी पडल्याने पुढे काय निर्णय होतो असे जर आमदार खासदार फुटले तर फडणवीस यांचं सरकारसुद्धा टिकेल का याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जरांगे पाटलांना अजून काही आमदार येऊन मिळतील का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.